नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाला माहितीच असली पाहिजे. आपण रेल्वेत बसतो, तिकीट काढतो आणि काही तासात दुसऱ्या शहरात पोहोचतो. पण कधी विचार केलाय का ही रेल्वे पहिल्यांदा कुठे सुरू झाली? अहो, ती सुरू झाली आपल्या महाराष्ट्रात. फर्स्ट पॅसेंजर ट्रेन इन इंडिया 16 एप्रिल 1853ला मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे धावली. सुमारे 34 किलोमीटरचा प्रवास आणि जवळपास 400 प्रवासी. त्यावेळी इंग्रजांचं राज्य होतं. मुंबईत मोठं बंदर होतं. कापूस आणि माल बंदरात आणायला बैलगाड्यांना 2-3 दिवस लागायचे. मग इंग्रजांनी ठरवलं रेल्वेच काढायची. ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे ही कंपनी स्थापन केली आणि हजारो कामगारांनी रात्रंदिवस मेहनत घेतली. डोंगर फोडले, रूळ टाकले, नद्यांवर पूल बांधले आणि जेव्हा रेल्वे पुणेकडे वळली तेव्हा आडवे आले सह्याद्री माउंटेन्स. मग काय, डोंगरात बोगदे खोदले, खोल दऱ्यांवर भले मोठे पूल उभे केले. हे काम खूप कठीण होतं, पण त्या कष्टामुळेच मुंबई आणि पुणे रेल्वेनं जोडलं गेलं. आणि मग आला तो ऐतिहासिक क्षण. मुंबईमध्ये मोठा कार्यक्रम झाला. 21 तोफांची सलामीही दिली गेली. 3 इंजिन होती, सिंध, सुलतान आणि साहेब. 14 डबे, 400 प्रवासी, शिट्टी वाजली आणि भारतातली पहिली रेल्वे धावली. फक्त 57 मिनिटात 34 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला. त्या काळात ही खूप मोठी गोष्ट होती हो. त्या दिवसापासून रेल्वे वाढत गेली. ठाणे, कल्याण, पुणे, नाशिक, सोलापूर सगळी शहरं जोडली गेली. व्यापार वाढला, लोकांची ये-जा वाढली आणि उद्योगांना वेग मिळाला. मंडळी, म्हणूनच आपण अभिमानाने सांगू शकतो, भारताच्या प्रगतीची रेल्वे ही महाराष्ट्रातून सुरू झाली. ही फक्त रेल्वेची गोष्ट नाही, तर आपल्या महाराष्ट्रात